अरे जुही, ड्युटीवर जा लागते म्हटलं आज. चालून राहिली ना? किती दिवस झाले आता घरी येतो, इथं आलो तेव्हापासून अजून गेलो नाही. चाल मग आता चाललो जाऊ. अरे मोहित, पण ताई आहे ना, दोघी पण ताई इथेच आहे. त्यांच्या समोर मी अशी ड्युटीवर जाऊ? काय म्हणणार त्या? की काय म्हणून भाऊजाई म्हणून आम्हाला सगळं टाकून इथं निघून गेली म्हणून असं नाही म्हणणार का त्या? त्याला माहित आहे तू ड्युटी करतो म्हणून. कामवाले माणसाला कोणी अडवत नसते. तू सांग मले, आता कामावर जाणार आहे त्याला म्हणून काय जाऊ नका म्हणून, आणि आपण त्याच्या घरी जर गेलो तर त्याच्या घरचे लोक घरी राहीन काय आपल्याला पाहून? तुला काही नाही म्हणणार, पण मला बोलतील ना. म्हणून काय म्हणून हे म्हणून आम्ही हे म्हणूनच चालले म्हणून आता. तसेच तर आई मला बोलतात, काही पण चुकलं ना थोडस तरी पण बोलतात मला. आई का बरं बोलते तुला? काही गरज आहे की तिला बोलायची? आईच्या अंगात असे गुण भरले आहे. म्हणजे चांगल्या माणसाले करत असन तर बोलते, आणि एखाद्यानं नाही केलं ना तर मग काहीच बोलत नाही ते. जाऊ दे ना आई येते, एवढा काही लोड नको घेऊ तिचा. मी काय म्हणते, आता राहू दे ना सध्या. आई आहे तोपर्यंत. मला वाटतं आज बबिता ताई जाणारच आहे गावाला. त्या जाते, मग मोहिनी ताई पण 2-4 दिवसात जाते. मग आपली ड्युटी सुरू दोघांची पण. अरे तू घरी राहशील ना, तुला एवढा त्रास देईन ह्या. म्हटलं दिवसभर काम सांगत जाईल, हे कर ते कर. मग असं म्हणणं नाही का तू ड्युटीवर आजच चाल म्हणून. चाल तू 2-4 दिवसांनी चाल, 8 दिवसांनी चाल, 15 दिवसांनी चाल, का नको चालू घरी राह. मी त्याच्याबद्दल म्हणत नाही, पण ह्या तुला त्रास देतील. ह्या गेल्यावरही म्हटलं आई तुला खूप त्रास देईल म्हटलं. अरे देऊ दे ना. बघ आतापर्यंत मी परिवार नाही बघितला, आता मला इकडून तिकडून कसा तरी परिवार मिळाला. हा, तुझा परिवार तो माझा परिवार, तुझे आई बाबा माझे आई बाबा. मग तू सांग मला, आता आता जर मी त्यांच्यासाठी केलंय तर मला काही फरक पडायलाच नाही पाहिजे. मला तर काहीच वाटत नाही. आई पण बोलतात ना, मी काही वाटूनच घेत नाही, कारण की मला आई वडील नाहीये. आणि लोक म्हणतात की आई वडील रोखते टोकते, असं वाटतं की टोकू दे त्यांना, म्हणून मग मी काही बोलतच नाही. ती चांगली गोष्ट आहे म्हणा तुम्ही, मी तुला तसं म्हणत नाही. तू का त्याच्यासोबत बोलत जास्त का काही, पण लिमिटच्या बाहेर झाल्यावर मग लक्षात ठेवतो फक्त, की म्हणजे असं बोलले गेले मग त्याचं कसं कधी कधी लिमिट सुटून जाईल. तू ऐकशील असतं, म्हणून तू फक्त तुझ्या ध्यानात ठेवतो. हो, मी एकदम ध्यानात ठेवते. मला माहित आहे कुठे काय बोलायचं आहे, काय नाही बोलायचं आहे. कसं आहे, मी आता सध्या सांभाळून घेते. समोर जर नाही झालं माझ्याकडून सांभाळणं, तर तू तर आहेस ना मग. हो मी तर आहेच म्हणा. अरे एसी कोण बंद केलं बाबा? गरमी गरमी हो का काय होय? कोण बंद करून टाकलं एसी? पंख्यावर राहून राहिली का तू आता? तुला तर थोडीशी गरमी सहन नाही हो. ते आई म्हणत होत्या बिल खूप येते म्हणे, तर बंद कर म्हणे ते. मग मी बंद करून दिलं, फॅन चालू केला मग. काय असं आहे? अशी रोकटोक चालू होते मग. जास्त ऐकलं म्हणजे. नाही ऐकलं तर बरोबर चालते घर. आणि ऐका लागते, जे ऐकायचं आहे ते ऐक. मी असं म्हणत ते ऐकू नको, पण एवढंही नको ऐकू का ज्याच्यापासून तुलाही त्रास होईल ना मलाही त्रास होईल. मग तू स्वतः त्रास करून घेशील, पण मलाही त्रास करून देशील म्हटलं. माणूस थकून भागून येते, झोप चांगली पाहिजे, अशी तू एसी बंद करून देत जाशील. आईनं असं म्हटलं, आईनं तसं म्हटलं. आपल्या दोघात वाद नाही व्हायला पाहिजे. बिल आपण भरायला तयार आहे ना, मग काय करायला लागते? मोहिनी ताईने तर पण तेच म्हटलं आईला, बिल तर ते भरतात म्हणे, तू कशाला बोलते म्हणे. मोहिनी ताई खूप बोलल्या बा, मलाही नाही आवडलं त्यांचं बोलणं असं आईला. अरे ते बरोबर बोलते. आपल्याला वाटते का ते बोलते, पण मोहिनीताई बरोबर बोलते. जेव्हा ते बोलते ना तेव्हाच आई चुप राहते. कारण आईचं काम कसं आहे, हे नका करू ते नका करू, असं करा तसं करा अशी करते. मग म्हणून ते मोहिनी बरोबर दाबून ठेवते आईले. बरं मी करून देते ना, एसी चालू करून देते. बरं मी कशी दिसत आहे साडीमध्ये? साडी छान दिसते का माझ्यावर? वा वा, साडी छान नाही दिसत? मस्त दिसते. आजपर्यंत तू कधी साडी नाही घातली, पण आता पाय साडी घातली, किती छान दिसून राहिली. पण घालून कोण दिली? तुला तर साडी घालता येत नाही. मोहिनी ताईने घालून दिली मला साडी, तर मी म्हटलं राहू द्या ना, म्हटलं ताई आजचे दिवस, तर मी राहू दिली. दिवसभर राहू दिली साडी अंगावर. मला छान वाटत होतं साडीत ना, खूपच छान वाटते. पण माय बिनजगातली पहिली बाई दिसून राहिली साडीत, लय चांगलं वाटते. इथं काय म्हणते तर बाया साड्या काढू काढू त्या गाऊनवर येऊन गेल्या, मॅक्सीवर येऊन गेल्या, ड्रेसवर येऊन गेल्या, जीन्स पॅन्टवर येऊन गेल्या, आणि तुला साडी चांगली वाटून राहिली. जीन्स पॅन्टवरची पोरगी तू, शॉर्ट घालणारी पोरगी तू एकदम साडीवर येऊन गेली. मोहित तसं नाही आहे. मला ना सुरुवातीपासून शॉर्ट्स जीन्स हेच घालायला मिळालं, साडी कधी डोळ्यात दिसलीच नाही. आता कसं मी घातली नाही इथे, मोहिनी ताईंनी मला घालून दिली ना ते 1-2दा, तेव्हापासून मला छान वाटत आहे साडी. असं वाटते की घालावं कधी कधी. हो घालत जाय. तुला आवडते ना घालायला, घालत जाय. पण मला घालता नाही येत ना. मी शिकतो, तुला घालून देत जाईल. जमन ना मग? काही पण. खरंच येते का तुला साडी घालता? तू कधी कोणाला साडी घालूनच नाही दिली तर. आणि मी मी कधी घातली नाही. राहू दे, तू नको घालून दे मला. मी मोहिनी ताईंनाच घालून मागते, आहे तोपर्यंत त्यांच्याकडून शिकून घेते आता. हा घे शिकून. अरे मोहित, मोहित रे, अजू हे मोहिनी ताई आवाज देत आहे.
मला पण आणि तुला पण, दोघांना पण देताय. चल ना. तू जाई यार जुही, माय बोलणं जीवावरून राहिलं आता. बोलणं थकलो मी. नाही ना, कसा करतोस मोहित? चल ना. त्यांना काय वाटणार? अशाने काय होणार की तूच म्हटलं, मलाच बोलते ना उलटे. तू चल ना यार, चल ना प्लीज. चल बा, चल. अरे मोहित, ताई चालली ना गावाले, नेऊन देत का तिले? स्टँड पर्यंत सोडून दे ना जरासा. काहून ते चालली एवढ्या लवकर? थांब ना 2-4 दिवस. आता तर काल तर मी आलो आणि आज चालली तू. अरे लय दिवस झाले ना मोहित मला आता. नाही तर थांबली असती राजा अजून. अजून ते भाऊजी काय म्हणते कातावून मायावर. किती दिवस झाले म्हणून गेली तर अजून याचा पत्ता नाही. त्यानं 2 दिवस झाले मला फोनही नाही लावला. म्हटलं आता जातो मी, अन काय आहे काय नाही तर कळवतो मग तुम्हाला. तसं काही पण थांबायला पाहिजे होतं ना, मला पण बरं वाटलं असतं. तुम्ही एक एक जण जाणार ना तर मला बिलकुल घरात करमणार नाही. हे आहे ना मोहिनी आहे ना, मी जरी चालली तर मोहिनी राहते ना. त्या पण तर जाणार आहे म्हणते 2-4 दिवसात ताई. आहे ना मोहिनी ताई? तुम्ही तरी थांबा. बाई जुही, आमच्या आईनं आमचं लग्न करून दिलं ना, आता आम्हाला जास लागते ना. हा मग इथं किती दिवस राहावं आम्ही? तिकूनही तुम्ही म्हणाल का नंदा इथंच राहते नुसतं पडल्या. नाही ताई, मी असं नाही म्हणणार कधीच तुम्हाला. राहू शकता तुम्ही, तुमचंच घर आहे हे. बबिता ताईंना पण म्हणते आणि आपल्या पिहूला पण म्हणते, पिहू राहा ना ग माझ्याकडे. नाही, आईसोबत जातो. ये बाई मग बरोबर जाजो बबिता. हा चोर चिट्ट्याचं मोठं ढोर आहे ते गाडीत, तर पाहिजे बरोबर. हा बॅग गिग बरोबर सांभाळून ठेवजो, पोलीस हात पकडजो. आई मी लहान आहे का हो, समजत नाही काय मले? बरोबर जातो मी, मला सवय आहे ना जायची. आता नेहमीच येतो जातो मी. बरं मी काय म्हणतो, मी सोडून येऊ काय? हा म्हणशील तर चाल, आपण जाऊ. मी तुला सोडतो आणि मग येऊन जातो वापस. लेकरून बॅग 2-2 अटपणार नाही तुले. बाबा तुम्ही कायलेच त्रास घेता अजून? अटपते मला, मी बरोबर सांभाळतो. काय नाही बबिताबाई, असं कर, गाडीवर बस, मी नेऊन सोडतो तुले. गाव काही लय दूर नाही आहे, एसटी नको जाऊ नको. चल मी नेऊन सोडतो तुले, सोडून देतो आणि येऊन जातो. काय रे बाबू, तू कायले त्रास घेतो? आता तर घरी आला जमतेम, थकला असन. आणि आता अजून थकल्या याच्यात चालतं का तू गाडी घेऊन? जातं का बाबू तू? जात असन तर चालला जा ना. ते कणी एकटीच झाली जित करते, मग काही कमी जास्त झालं तर आपल्यालाच बोलतील मग सगळे. बरं बरं बरं, चल बाई, घेतो मी बॅग घे. चल बरं. जाऊ दे ना ताई, नेऊन देतो म्हणते तर जाय आता. चाल पप्पा, चालतो म्हणतो तर चाल मग. जुहीला विचारून घे ना पहिले. जुहीने काय विचारू लागते? हाव जुही, काय विचारू तुले? काही नाही, मला काय विचारायचं आहे? जाऊ का नाही जाऊ म्हणून? हट, मी कशाला म्हणते जाऊ नका म्हणून? जा ना, सोडून द्या ताईंना आणि लगेच परत येऊन जा. आणि तुम्हाला थांबावं वाटलं, जर रात्र झाली तर थांबून जाल. अशी काही गडबड करू नका यायची, असं म्हणते मी. मी कशाला म्हणू तुम्हाला जाऊ नका म्हणून? तेच तर म्हणतो मी, तर जुही कशी म्हणून मला जाऊ नका म्हणून? बाई ते मला म्हणतच नाही कुठं जाऊ नको येऊ नको म्हणून, जाच म्हणते कुठेही. चल मग येऊन जाऊ आपण, जाऊ. बरं बरं चल. आई बाबा येतो मी, काय लवकरच येतो. आरामात ये बेटा, घाई घाई करू नको. आरामात जाय ना, आरामात ये तिकडून वापस. कारण का कसं असते, ट्रॅफिक राहते रस्त्यानं, काही गडबड बिलकुल करू नको. हा बाबा ठीक आहे, आई येतो. हो ये, बरोबर जाजो. काय माय पोरी येते 4 दिवस राहते, घर कसं दणदण वाटते. गेल्या का सगळं सारं घर खाली होऊन जाते, खाली उठते जसं काही. पोरी गेल्याबरोबर घरात गमत नाही बाबा. पोरी होय बाबा, त्या आल्या आल्या गेल्या गेल्या असं काम आहे त्याचं. येते हेच तर लय म्हणा लागते. कसं आहे ना बाबा पोरीचं जीवन, पहा बरं. जन्म इथं घेतला, नांदून तिथं राहिल्या. हा जैनं जन्म दिला त्याचा अधिकार नाही, आणि जैनं काहीच नाही केलं त्याचा अधिकार. म्हणजे ते जाय म्हणून तर जाईन, ये म्हणून तर येईन. आणि जैनं लाईनापासून पालन पोषण केलं, सारं केलं, त्याचं काहीच नाही बाबा त्याच्यावर. दुनियाची रीतच आहे बेटा हे, आताची जाय काय हे जुन्या जमान्यापासून चालत येऊन राहिली. आपण ते निभून राहिलो बस, नवीन काहीच नाही करून राहिलो आपण, ह्याच रीत निभून राहिलो आपण. मला बिलकुल नाही आवडत बाबा या रीत, खरंच बेकार रीत आहे ह्या. तुला आवडलं नाही आवडलं ना काय होऊन राहिलं? आवडलं नाही आवडलं तरी तर चालवून घ्याच लागते. आता आज नाही उद्या तुला तर जाच लागन. मग तिलाही जा लागलं, तुलाही जा लागन. तुमचं मन झालं तेव्हा तुम्हाला या लागन. हा असं राहते बाई, पोरीचं जीवन तसंच आहे. माय चाल बाई घरात, आता काय करतात तू? उभं राहून गेली ना, आता ते येते तो 2 घंट्यात वापस, थांबत नाही काही. हो म्हणूनच त्यांना म्हटलं मी की जर तुम्हाला रात्र वगैरे झाली तर थांबून जाल तिकडे, कशाला येता परत. त्याला पण म्हटलं ना तर ऐकत नाही तो. कोण नाही ऐकत बाबा? मोहित ऐकत नाही ना. कधी कधी खूप ऐकतो माझं, आणि कधी कधी बिलकुल ऐकत नाही तो. बाबा नवऱ्याचं असं नाव घेत असते काय? अहो जाऊ म्हणा लागते. असं नवऱ्याचं नाव कोणती बाई घेते बाबा? हा किती शिकले किती सवरले तरी नवऱ्याचं नाव नाही घ्या बाई ना. हा तुला काय चांगलं बोलता नाही येत का बाबा? अशीच म्हणतो मी तर त्याला पहिल्यापासूनच असं म्हणते. जेव्हापासून आमची भेट झाली तर आम्ही मित्र होतो ना आधी, मग आम्ही कसं म्हणणार? तू आणि मीच म्हणत होतो, तर आता पण तेच म्हणतो. आतापर्यंत काय केलं काय म्हटलं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे बाई. पण आता त्याले अहो जाऊ त्यांना यांना असं म्हणत आहे. हे असं तुले ना मले असं म्हणत नको जाऊ.
त्याले काय म्हणून लोक, हा कोणी येते जाते, बापा म्हणून सून तर बरीच आहे म्हणून, उद्धट म्हणून, नवऱ्याले म्हणून तू न मी म्हणते म्हणून, नाव घेते म्हणून नवऱ्याचं, मोहित मोहित. आता मी म्हटलं बाई मोहित म्हणून, त्याच्यासमोर काही म्हणा नाही, मला काय माहित का तू मोहितच म्हणतो म्हणून. आई म्हणू दे ना व, ते सवय आहे तसं बोलायची. आता किती सवय पलटोशीन त्याची, काय काय पलटोशीन तू. कणी मोहिनी जास्त शहाणपणा नको करत जाऊ, आणि आमच्या घरात एवढी नको बोलत जाऊ. तू तुझ्या घरी ध्यान देत जाय. बाय सुनीले कसं सुधरवायचं आहे, कसं बोलायचं आहे मी बरोबर शिकवतो. तिला अशी डोक्यावर घेऊन नाचत नाही काही आतापासून, म्हणजे ते उद्या मग ऐकणार नाही आमचं काहीच. आतापासून शिकून राहिली तिले. राहू दे, न करू दे ना, तिच्या मनानं करू दे, तिच्या मनानं जाऊ दे येऊ दे. हा असं शिकवू नको. तुझ्या घरी कर तू, तुला काय करायचं आहे तर. आई काय चुकीचं बोलली हो मी, हा काय चुकीचं बोलली. ते जेमतेम आलेली पोरगी एकदम का तुमच्या घरातलं सगळं शिकूनच जाईन काय. शिकन आता गती गती. आता आम्ही सुना बनलो, आता आम्हाला माहित आहे म्हटलं कशी बिकते म्हणून सुनीवर, नवीन घरात असलं म्हणजे. त्या पोरीला तर कोणीच नाही बिचारी, आधारच नाही दिले. तर ते तू सांग मला, तिला कोणत्या गोष्टीची सवय आहे. तिच्या सवय तुटाले, नवीन सवय लागायला तिला वेळ नाही लागणार. वेळ दे ना तिला. तू म्हणणं अशी का बाई असं कर तसं कर, तू तर बस एकदम अशीच करतं. मग पोराला नाही पटलं म्हणजे मग मी पाहून घेईन ना काय करायचं आहे तर. जमते माली तिला शिकवायचं आहे, सुधरवायचं आहे, नाही सुधरवायचं आहे मी पाहिन. एक तर पहिले मला पसंत नव्हती तरी घरात घातली. हा तू या ना फक्त, तू या ना, मी तिला घरात ठेवलं. जाऊ दे बापोरी म्हणते ठेवून घ्या. हा नाही तर त्या बापाला तर पसंत नव्हतं तरी तिला येऊ दिलं घरात, येऊ दिलं, राहू देऊन राहिली, सारा करून राहिली. तरी म्हटलं आता तू अजून फालतूचं लावून राहिली. तू एसी आणून लावून दिला. त्याचं काय म्हणते तर बिल येऊ काही येऊ काही येऊ. आम्ही कधी बिल नाही भरलं 500 रुपयाच्या वरतं. आता 5-5 हजारानं बिल येईन. कोण भरून एवढालं बिल. तुला भर म्हटलं का तिनं बिल. काय करा आजकालच्या पोरा बारायचं आणि पोरीचं काय कराय त्याचं भरणच म्हणून. आई भरते ते तेवढे समजदार आहे, लय समजदार सून भेटली तुले. नाही तर आतापर्यंत त्यासोबत मुजरा केल्या असत्या म्हटलं तिनं. आई ताई नका बोलू ना, मी बोलते ना, तुम्ही म्हणाल तसं वागते ना, पण तुम्ही वाद नका करू ना माझ्यासाठी. तेच म्हणतो मी, तुला ह्या घरात राहायचं आहे तर तुला माया तरी वागा लागन. जसं मी म्हणतो तसं करा लागन. रोज साडी घाला लागन. हे कपडे मला चालणार नाही ते वाले रोजचे. अन रोज साडी घालू नाही. तुले म्हटलं सगळे कामं घरातले करा लागन. मग तू तुझ्या ड्युटीचा पाहत बस. अन माय पोराले तू न मी म्हणू नको. तुम्ही आम्ही म्हणशील तर घरात राहायचं, नाही तर राहू नको. देवा अशानच घर तुटते. हा माई आई काही कमी आहे का माझ्या सासूपेक्षा. हे तर माझ्या सासूपेक्षा खराब निघून राहिली. असं आहे आईचं खरं रूप सासू बनल्यावरच दिसते. पण हा आता जर मोहित ना म्हटलं तर आम्ही काय म्हणू का तूच खराब आहे बाबू. पण ही आपली आई कशी वागते हे आपल्याला दिसत नाही. बाबा काही तर बोला. आई पाय ना एकदम तर पाऱ्याच्या बाहेरच चालली. काही बोलत नाही मी. हे दोघं नवरा बायको पाहिन आणि हे पाहिन काय करते काही नाही. जेव्हा जास्तच होईल तेव्हा मी पाहिन बेटा. बाबा तुम्ही सारे इकडे पाहिली असती ना तरी अशी पोरगी भेटली नसती तुम्हाला. हा जातीपातीचं काय करता तिच्या. तेवढी चांगली पोरगी आहे, तुम्हाला टिकवून आहे तुमच्या हातात. आता ती चांगली आहे. आई असं बोलू बोलू तिला कठोर करून ठेवून देईन म्हटलं, आणि मग नाही ऐकणार नाही ते. मग बस मला बोंबलं. बस करा आता, झालं असं काय. एवढं बोलायची गरज नाही आहे. अहो सुनवाईला दाबूनच ठेवा लागते, तुम्हाला माहित नाही आहे. जुही जाय तू घरात, साडीकडे बदलून घेते. हो ताई ठीक आहे. गावातल्या बाया पाहत नाही काय, पहिले सुनाईले मार हेलोलं. आता सुना ऐकून नाही राहिल्या. हा म्हणून दबावात ठेवा लागते. आजपासून मी दबावात ठेवन तर फायद्याची गोष्ट राहील. हे मोहिनी कशी वागते सासू सोबत, तडा बोलते सासूले. स्वतः तर बोलते माझ्या सुनीले शिकून राहिली. असं बोल ना तसं बोल, म्हणजे तिला शिकून ठेव ना आतापासून. सासूले बोलत जाय म्हणून. आई मी काय तिला शिकून नाही राहिली. व मी तुला सारख्यानं सांगून राहिली आई अशी करू नको. हा आम्ही सुद्धा आहे, आमच्याहून आम्हाला समजते सासून असं केलं म्हणजे कसं वाटते म्हणून. बस झालं असं ना. हा लिमिट नाही सोडावं माणसानं. आता त्या सुनवाईच्या समोर मी बोललो नाही तर आता बोलल्याशिवाय राहणार नाही काय. एवढं बोलायची गरज आहे नाही. पोरगी चांगली आहे, याच्यानंतर बोलतो नको. त्या पोराला माहित झालं ना तर फालतू मायले का दिपट येऊन जाईल तुमच्यात. कशी चांगली आहे तर तुमची इज्जत करते तर करणार नाही म्हटलं पोरग. सुनील घेऊन जर चालला गेलात होतं तिकडेच काय करशील मग. एवढ्या आहे ना त्यांना मायबापासोबत राहावं म्हणून त्या पोरीला इथं आणलं. ते करू नाही राहिली बिचारी. तिला करता नाही समजत नाही काहीतरी. आणि तुम्ही काय म्हणता ते इथं नाटकं करून राहिले का जास्तीचे. जसं चालते तसं चालू द्या आणि बस. म्हणजे मी आता सुनीच्या मनानं वागत जाऊ काय घरात. ते जशी जशी करते तशी करू देत जाऊ काय तिले. जिथं चुकलं ना तिथं बोलायचं, पण जिथं चुकत नाही तिथं फालतू बोलून अर्थ नाही आहे. काय फायदा आहे बोलून. कोणतं चुकीचं करून राहिलं पोरगी. आम्हाला कोणाला चुकीचं नाही दिसून राहिलं. तुला दिसून राहिलं का फक्त. अरे पोरगं जर गेलं नाही एकदा तर येणार नाही म्हटलं वापस. मग बच्चा बोंबलत. हा मग तिकडे म्हणा पोरगं म्हातारपणात करून नाही राहिलं. ते स्वतः म्हटलं तिथून शहर सोडून इथं गावात आलो. इकडे ड्युटी घेतली कायसाठी. मायबापासोबत राहायला भेटलं पाहिजे म्हणून. आणि मायबापान जर असं वागलं बरं तुम्हाला 2 रुपये मागून नाही राहिले. ते दोघे कमायचे आहे. तिला म्हणता का सगळे कामं कर, हे कर ते कर. ते सगळे कामं करून ड्युटीवर कशी जात जाईल ते पोरगी. तुम्ही करायचा स्वयंपाक विपाक आता मी सांगतो. नाही तर दिन त्या भावाच्या घरी तुला हाकलून म्हटलं. आता विचार करणार नाही मी आता एवढं वय झालं तर कसं हाकलू म्हणून. लागला हो बाई काही पोरीचा शोध घेत लागला तुमच्या का बस.
कुठं व सुमनबाई माझ्या पोरीचा शोध नाही लागला बापा. कुठं गेली ना काय गेली काही समजून नाही राहिलं. मला तर असं वाटते ते पुण्यालाच गेली काय. त्याच्यात हा माणूस मलाच बोलून राहिला बिचारी. सांगा तर मी काय गलती आहे हो त्याच्यात. हा म्हणे त्या लग्न नाही केलं वया तसं तसं, तिला इकडे पाठवलं तिकडे पाठवलं. सांग बाई आता पोरगी हुशार आहे अभ्यासात. हा नोकरी लागली तर काय म्हणू तिला घरात बस म्हणू काय. हा काय चुकीचं केलं मी. लेकरं जाणत नाही मायबापाची तर आपण काय करावं बाई. आजकाल तसंच आहे. काय करता तुम्ही लेकरं आजकाल मायबापाची काही ठेवूनच नाही राहिले. तर आपल्यासाठी एवढं कर्तव्य करून राहिले का झिजून राहिले मायबाप. काही घेणं देणं नाही त्याले. काही करून घ्या तुम्ही त्याच्यासाठी. शेवटी म्हटलं हे आपलीच दाखवते. खरंच मी आता बरं केलं बाई माझ्या पोरीचं लवकर लग्न करून टाकलं. आता सुखी आहे घरी. नाही तर तुमच्या पोरीवानी ठेवली असती ना. एक वेळा पोरीचं वय लय वाढलं तर पोरी काही ऐकत नाही मायबापाले. पोरी म्हणा का पोरं म्हणा कोणीच नाही ऐकत. अहो मैची तर लहानपणापासूनच नाही ऐकत व तेव्हापासूनच जी दिलाय. पहिलेच तर बापानं करून ठेवली तिला जी देल आणि मग दोष आपल्याला देते. दोष राहते माणसाचा. माणसाला समजत नाही जरासं का बा आपल्या पोरीले कसं ठेवलं पाहिजे. पोरीले पोरीवानीच ठेवलं पाहिजे. नाही बाई माय पोरग होय करू करू तिला पोरग बनवून टाकलं म्हटलं. हो पहिलेपासून घाल बाई पोराचे कपडे. बाई तुम्ही पोरगच होय बाई असं कर बाई तसं कर. खरंच पण तुमच्या इच्छा माणसानं लयच लाडवलं पोरीले. हा आणि मैचा माणूस नव्हता. लेकरं लहान लहान होते तेव्हाच गेला. तरी म्हटलं मी लेकरं बरोबर वागवले. आता हे पोट्ट जरासं वाह्यात निघालं. ते आता वाईट संगत लागली ना त्याले म्हणून जरासं पिऊन राहिलं ते. नाही तर माझ्या पोरावानी पोरग नसतं राहिलं कोणाचं. अहो बाई त्याला कोणी दारू सोडायला घेऊन जा कुठं माहित आहे. आता तो सुधरून जाईल तर सुधरून जाईल. नाही तर मग जास्त प्रमाण झालं जास्त वय झालं म्हणजे मग ऐकणार नाही तो कोणाले. आता कोणी त्याले कुठं कुठं राहते म्हणते असं औषधं देते म्हणते की नाही डॉक्टर लोक. तिथं ने जा त्याला औषध देऊन दे जा. नाही तर तो कोणी ऐकणार नाही बाबा. सारं घराची नासाडी करून टाकन तो. काय मी बापा आता काय होते ना काय नाही. आता देव करण ते होईल. देवाच्या हाती आहे सारं सोपवलं. आता त्याले काय पटते तो करण. सारा देवच नाही करत काही आपल्याला करा लागते. आपले हात पायने हलवत तोपर्यंत देवही नाही देत. आई तर उंबर तोंडात नसते पडत येऊन. जेव्हा त्याला गोटा मारण तेव्हाच पडन म्हटलं ते. तसं आपल्याला आहे. मग आपण जोपर्यंत मेहनत नाही करू तोपर्यंत कसं जमन. अभ्यास नाही केला तर परीक्षा पास होईल काय. तसं काय माहिती. आता तर सध्या माझ्या पोरीचं टेन्शन आहे बाई माझ्या डोक्यावर. कुठं गेली असेल ना काय गेली असेल. पोट्टीचा एखादा फोन नाही का काही नाही. इकडे हा बाप माझ्या जीव घ्यायच्या मागे लागून गेला. किती बोलते तूच मरून जाईल तूच आटून जाईल. पोरीनं तोंड काय केलं तू ते तोंड काय करून टाक. लय बोलते बापा मला. माणसाचं चुकते हो बाई. तुम्हाला सांगतो पुष्पाबाई तुमच्या इच्छा माणसाचं लय चुकते. बैलेने बोलायला पाहिजे एवढं. बाईचा काय दोष आहे याच्यात. अहो ही नाही म्हणे तरी मी जबरदस्ती पाहुणे बोलावले म्हटलं. इच्छे सरला बैले म्हणू किती डाव कोणाला काय म्हणू. हा एवढे पाहुणे आले हो साजरे नाही म्हटलं ह्या पोट्टीनं नाहीच करत म्हणे मी म्हणे. बसल्या बापा दिवस निघाला येईले का बस झाल्या रिकाम्या ह्या. कामं नसते घरात येईले का काय नसते. उठल्या का बसल्या काही कामं धंदे नाही करत. आणि मग म्हणून लेकरं यायचे हातातून गेले. मग काय म्हणते का नाही बाई आम्ही तर चांगलं केलं आम्ही तर असं केलं. कायच चांगलं केलं. बस दिवस निघाला का बसल्या दरवाजे दिवस निघाला का बसल्या दरवाजे याच्या त्याच्या गोष्टी करत. मी म्हणतो आपले लेकरं आहे. आपले लेकरं आपण पाहावं बरोबर लक्ष द्यावं. नाही लहानपणापासून पहिले येलू दिलं ते इले. आता ते ऐकतात काय. माय तर नाकुची आहे बापा. माझी पोरगी तिच्या घरी आहे आणि पोरही आपल्या घरी आहे. बरोबर सुना घेऊन राहून राहिले. काय चालू आहे सो बाई. सरला बाई काय करता हो विचारात बसलोय बापा. माय पोरीच्या कायच करू बाई. माय पोरीचं कुठं गेली असेल ना काय गेली असेल. तिच्या बाबाने मला जगणं मुश्किल करून टाकलं. विचार करून काय करता आता. जेव्हा हातात परिस्थिती होती तेव्हा हाताळली नाही. आणि आता काय म्हणते तर करून राहिली. काय करू काय नाही. जेव्हा आपल्या हातात असते कोणी परिस्थिती तेव्हा सांभाळून घ्या लागते. तुला मागल्या दिवशी पोरगी येतच म्हटलं होतं. बाई आता पोरगी मोठी झाली आली म्हटलं. नोकरी लागली सारं झालं. तिला विचार कुठं काही हाय काय तर. नाही तर बोलाव पाहुणे करून टाक. ठेवलं ना तिले 4-6 महिने होऊन राहिले. हा घरच्या घरी ठेवलं. आता पोरगी गेली वाया. माय पोरीच्या आहे ना मला एवढं ऐका लागून राहिलं सरला बाई. खरंच पोट्ट्यानं तसं केलं. हा स्वतःच्याच मनानं करून घेतलं. आता पोट्टी तशीच. काही आता पता लागलाच नाही काय मग तिचा. नाही ना बिचारे हो. आता पता नाही लागला काहीच नाही लागला. अन काय म्हणते फोन नाही तिचा एखादा का काही नाही काहीच नाही. आणि तिला फोन लावून राहिली तर तिचा फोन बंद येऊन राहिला. मी तुला सारखी सल्ला देऊ काय आता. पाय बा ऐक पटत असन तुला तर ऐक जो. सांगा ना हो सरला बाई. तू एक काम कर. तू जाय आता पोलीस स्टेशनमध्ये. तिथं रिपोर्ट नोंदवून दे. कसं आहे उद्या चालून काही कमी जास्त जर झालं तर तुमच्यावर येणार नाही. पोरगी जरी आपली होय पण आपल्याला लय यानं ठेवा लागते. मग आता ते आपल्या हातचं नाही राहिलं प्रकरण. तर तू पोलीस स्टेशनमध्ये जाय आणि तिथं सांग असं असं झालं अशी गोष्ट आहे. मग ते लोक बरोबर त्याच्या यानं पाहते. सापडली तर सापडली. आणि समजा कुठं गेली असन तर माहीत पडून जाईल समोर. हो गड्या बरोबर आहे सरलाबाई तुमचं. खरंच बरोबर आहे. मी तशीच म्हणत होती आता येईल. नाही म्हणते ना हिचा बाप. पोलीस स्टेशन पर्यंत जातं काय म्हणते. कधी म्हणते पोलीस स्टेशनने पाहिलं. पहिले पोलीस आहे ना जा लागलं तिथं. हा काय मग इज्जत राहील म्हणते. मी एवढा मास्तर आहे म्हणते. काय मग इज्जत ठेवून म्हणते तुम्ही म्हणते. काय ठेवली म्हणते. हे पाय हो बाई इज्जत तर नाहीतरी गेली. पोरगी घरातून गेली इज्जत गेली. मग तू सांग मला आता नाहीतरी गेली. मग आता त्या आपल्या लेकराचं पाहतं का जगाचं पाहतं. आता तुमची पोरगी काही संकटात आहे का काही केलं तिनं का कुठं गेली कोणासोबत तुम्हाला काय माहित आहे. हो ना मला काही माहित नाही बाई. तेच म्हणतो
आता हुशारी करा अन जा जराशे अन रिपोर्ट नोंदून द्या अन मग लागन तर निचन बसा. तसे निचन बसू नका. हो बाई आता पाहतो, अजून म्हणतो तेली एक डाव. तुम्ही जराशे सांगून पाहिजे तेली. हो बाई सांगून पाहिजे ना. आपल्या राजेशच्या बाबाले म्हणून मी जराशे बोलून पहा म्हणून. हो बाई सरलाबाई, उपकारच होईल तुमच्या मायावर. काय उपकाराची भाषा बोलून राहिली हो पुष्पा, काही फालतू. अरे म्हटलं आपापल्या लेकराला पहिलेच ताब्यात ठेवा लागते. लेकरं होईते ते काही कोणाच्या हातचे असते काय? मैची पोट्टी नाही काय? तुले माहित आहे सारा ताल कशी करे तर. धरलीन दिल्ली मला लुटून जाय तिकडे, तिथंच निभवत बस आता. इकडे लय रगरग करून राहिली का तू? ठीक आहे तिकडे देतो तुला आता ठेवून, म्हणजे मग माहीतच पडते. हा घरात कशी करे मले? खाऊ का ठेवू भांडे फेकू दे, हे करू दे ते करू दे. म्हटलं बरं बाई हे काही बरं होणार नाही. तिच्या बाबाले म्हटलं सटकन आणा म्हटलं पाहुणे. पहिल्याच पाहुण्यात लग्न जोडलं. आता म्हणते आई असं आहे न तसं आहे. म्हटलं आता कसंही असो निभो तिथं. 4 दिवस चांगली राहिली असती ना तर आम्ही तुला चांगल्याच ठिकाणी करून दिलं असतं म्हटलं. असे ना आता त्याच्याजवळ कमी राह तिथं, कर जसं होते तसं. अहो तर मी तर बोलावले सरलाबाई पाहुणे, असं थोडे बोलावले नाही म्हणून. पोट्टी बसेच नाही ना. हा आली कोण तिकून बसली, पोरं पसंतही करे सारं करे, आणि हे काय माहित फोन करे का काय करे, तर त्याचा निरोपच नाही बाबा तिकून. तुही पोरगी लय छत्री आहे. ते कशी आहे? त्या तिथून शिकून आली पुण्याहून. एवढ्या मोठ्या शहरात राहिलेली पोरगी अशीच राहिली काय ती एकटी तिथं? हा काही ना काही तर तिचं असंच तिथं. तिथंही तिनं दिवे लावले, इथं आल्यावर माझ्या पोराले खेळ आणला. हा गंमतची आहे काय ते? नाही हे बापा गंमतची नाही आहे ना. पोट्टी निघाली ना पोट्ट निघालं. माझं पोरगं तरी बरंच आहे, पण त्या सुनीच्या आईला झालं तसं. सुनले दोष देऊन काय करतो माय? आता मैच्या सुना आहे नाही काय? मग पोरं काय बोलत नाही माई सोबत का? राहत नाही त्याच्याजवळ, सोडून चालले गेले का त्याइले सुनाईच्या मागं मागं? नाही बा सरला बाई, तुमच्या सुनेत नीच्या सुनीत लय फरक आहे. तुमच्या सुना जास्त शिकल्या नाही आहे त्या. हा बरोबर घर सांभाळून राहिल्या. आणि ते एक जास्त शिकली आहे तुमची सून, तर कशी करते परी? कशी उठू पाहिली 2-3 बाई असं काही नाही आहे. जास्त शिक्षण ना कमी शिक्षण, आजकाल सगळ्याच पोरी शिकून राहिल्या. म्हणून काही घरं बरबाद करून राहिल्या स्वतःच्या. काहीच आहे अशा जास्त 150 येणार राहते त्या. नाही तर साऱ्याच पोरी शिक्षण जरुरीच आहे पोरीचं. म्हणजे का पोरेले काय मग अनपढ ठेवता का मग? तुमच्या हे असं वागण म्हणून पोरीला अनपढ ठेवता काय? तर त्याच्या पायावर उभ्या झाल्या पाहिजे. माझ्या सुना चांगल्या आहे बापा, मी त्याच्यासोबत अशी करतो. खरंच एवढ्या साजऱ्या सुना मला देवानं दिल्या. हा एका एक सून माई शोधून आणल्यासारखी आहे. हो सरलाबाई खरंच आहे. तुमच्या सुना खरंच लाखात एक आहे म्हटलं. चाल बापा मी जातो. माझ्या घरी कोणी नाही आहे. एकटी सून आहे ते लाईनीवाली परी. तिले कसं अर्ध समजते अर्ध नाही समजत घरातलं. सांगा लागते तिले. तुमच्या घरी काय पाहायला लागते? कामवाली काय हो, हे येते सुनही आहे. त्या 2 तालच नाही वाटते गावाहून. नाही ना याच्याच आहे अजून. येईन ना आता वैशाली येईन म्हणते बा उद्या परवा. आणि मग मोहिनी येऊन जाईन. मग लागन बा माझ्या घरासारखं. खरंच मला आतापर्यंत सुनेची किंमत नाही समजली, पण आता समजून राहिली. जातो मी. हा हो बाई जा आता. तुमचं तर मस्त आहे गोकुळ सगळं. बनवलं म्हटलं मी हातानं माझ्या गोकुळ. काही आई तर थोडी भेटत असते बाई आपल्याला. हो